हर्षिदी माता की जय। जलको जलको जय मल्हार। बोला की जय। जय भवानी, जय शिवाजी। जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आपले समस्त हरसूर गावकरी मंडळी, डांगर भंडारा कमिटी, हरसूर छत्रपती संभाजीनगर। डांगर काय अभी है? ये तो नहीं बंदी मंदिर बाजूला रिकामे काम काय करतो अरे याच्यात आवाज आला लांबून घ्यावं लागून जाईल इथून घ्यावं लागून ते भाऊ येईन करते भाऊ आहे ना धनगर समाजाचा भंडारा जो आहे हा वर्षानुवर्ष आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेला भंडारा आहे। या ठिकाणी द्वादशी निमित्त जो भंडारा असतो तो एक पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी दहीहंडी होते आणि त्यानंतर या ठिकाणी भंडाऱ्याला सुरुवात होते। या ठिकाणी आपण सर्वसाधारण एक 40 क्विंटल या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ या ठिकाणी केलेलं आहे आणि 30 क्विंटल या ठिकाणी डांगर जो भंडारा म्हणतो आपण विशेष मुख्य आकर्षण या भंडाऱ्याचा डांगर भंडारा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि एक 10 क्विंटल आपण या ठिकाणी थोडीशी डाळ आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर असं मिरची वगैरे हे सगळं मिळून कसं वरण आपण पोळी डांगर आणि या ठिकाणी आपण गेल्या वर्षी जसं आपण कद्दूचा हलवा भोपळ्याचा हलवा जो म्हणतो तो केला होता आणि यावर्षी आपण काय केलेलं आहे यावर्षी आपण नवीन आयटम म्हणून एक गोड आयटम म्हणून बुंदी या ठिकाणी आपण या भंडाऱ्यात बनवणार आहोत। तर उद्या सर्वसाधारण आम्हाला अशी आशा आहे की एक 40 ते 50 हजार पब्लिक या ठिकाणी यायला पाहिजे कारण आसपास पंचक्रोशीतील आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी भोंग्या पद्धतीने जी गाडी आहे ती गाडी लावून आम्ही या ठिकाणी सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि विशेष कसं असते सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे की गणपतीच्या द्वादशीला गणपती बसतात आणि त्यानंतर जेव्हा द्वादशी येते त्यानिमित्त या ठिकाणी भंडारा गावात असतो कारण सिटीतल्या भरपूर लोकांना हा भंडारा म्हणजे प्रसिद्ध आहे आणि या भंडाऱ्या जेवण्यासाठी लोक म्हणजे वाट बघत असतात। किती उद्या सकाळी 4 तारखेला काय कार्यक्रम होणार आणि भंडाऱ्याला कधी सुरुवात होणार? उद्या सकाळी म्हणजे सर्वसाधारण एक
8 ते 9च्या दरम्यान या ठिकाणी भजनाचा वगैरे कार्यक्रम होईल आणि त्यानंतर दहीहंडी या ठिकाणी फोडली जाईल आणि मग या ठिकाणी भंडाऱ्याला सुरुवात केली जाईल. प्रमुख पाहुणे वगैरे कोणी येणार आहे? प्रमुख पाहुणे तर तसं कोणी नाही आहे या ठिकाणी. हा धनगर समाजाचा या ठिकाणी भंडारा आहे, पण आमचे प्रतिष्ठित व्यक्तींनी या ठिकाणी ज्या लोकांना आमंत्रित केलेलं असेल ते लोक या ठिकाणी भंडाऱ्याला येतील आणि भेट देऊन जातात. यासाठी काही समिती वगैरे स्थापन केली आहे? या ठिकाणी तसं समिती वगैरे तर काही नाही आहे, पण एक संपूर्ण धनगर समाज मिळून हा भंडारा करत असतो. आणि या ठिकाणी विशेष असं आहे की जो मुलगा म्हणजे उद्याला जन्मला आहे त्या मुलाला पर व्यक्तीला तुमच्या जेवढं कुटुंबातील पर व्यक्ती असेल तेवढं सर्वांना त्या ठिकाणी देणगी सगळ्यांना म्हणजे मी वैयक्तिक व्यक्ती समजा माझ्या घरात काल बाल जन्माला आलं आणि माझ्या घरात पहिले 4 जण होतं. मला काय करावं लागणार तर 5 जणांचे मिळून या ठिकाणी वर्गणी द्यावी लागणार. आणि उद्या समजा या ठिकाणी हे स्थळ कोणतं आणि किती लोक उपस्थित राहणार? हे बघा, हरसिद्धी माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे भंडारा होत असतो आणि या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मला 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी जेवायला यायला पाहिजेत, कारण आम्ही व्यवस्था त्यांची तशी केली त्या हिशोबाने 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी जेवायला यायला पाहिजे. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? मी या ठिकाणी सर्व जनतेला असं आवाहन करेन की जो डांगर भंडारा असतो त्याचा सर्व जनतेने किंवा आज जवळपासच्या पंचक्रोशीतील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा हीच मी सर्वांना आवाहन करतो. आपलं नाव? माझं नाव हरिदास.